UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असल्यास स्वागतच। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज्यातील सरकार पडणार, सरकार पडण्याचे पुरावे सादर केल्यावर देश गडबडून जाईल, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्याला बक्षीस मिळणार। मस्साजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी, त्याच गाडीतून कराड पुण्यात सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। कल्याण अत्याचार प्रकरणातील नराधम विशाल गवळीला एन्काउंटरची भीती, वकिलाचा कोर्टात दावा। नातेवाईकांना विशालच्या संपर्कात राहण्याची अनुमती देण्याची मागणी। मोठ्या हक्काला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त, पुरावा नष्ट न करण्याची मागणी। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बेड, बीड पोलीस ठाण्यात आलेल्या कॉटवर विरोधकांचा आरोप, तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले, गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। आरोपी वाल्मिक कराडला कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट, तुरुंगात कोणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप। भेटीला येणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या परभणीत मूक मोर्चा, मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू, आरोपींना फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही। बीड हत्या प्रकरणात एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय, राधाकृष्ण विखे पाटलांची सूचक प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ, मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ एकाच मंचावर येणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीत मला मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं, छगन भुजबळांची स्पष्टोक्ती। पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यात अजितदारांच्या समर्थकांची बॅनरबाजी, पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख। लाडकी बहीण योजनेत तक्रारी आलेल्या सर्व अर्जांचीच छाननी होणार, बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, मंत्री अदिती तटकरेंची माहिती। मंत्रालयातील सुरक्षेत अतिरिक्त वाढ, मंत्रालयात बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित, मंत्रालय परिसरातील आंदोलन आणि तोडफोडीनंतर खबरदारी। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं आहे ते कर, मुंब्र्यातील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली, फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। काश्मीरचं कश्यप होऊ शकतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून संकेत, जम्मू काश्मीरच्या कलम 370 आणि दहशतवादावरही शहांचं भाष्य। माढाच्या पुणे विभागातील 6,994 घरांसाठी 28 जानेवारीला सोडत, अनामत रक्कम भरलेले 54,000 अर्जदार सोडतीसाठी ग्राह्य धरले जाणार। पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक 7 ते 8 मिनिटं उशिराने सुरू, बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल विलंबाने, प्रवाशांचा खोळंबा। दुरुस्तीच्या कामासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात आज पाणीपुरवठा बंद, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात, कंटेनर ट्रकची धडक बसल्यानं 6 कार खाडीत पडल्या, रात्रीच्या सुमारास अपघात घडल्यानं मोठा अनर्थ टळला। रोहित शर्माचा सिडनी कसोटीतून पत्ता कट, भारतीय संघाच्या सराव सत्रातून स्पष्ट संकेत, बुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर जाण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।